गुड मॉर्निंग. आज तर माझी फॅमिली सकाळी मम्मीचा व्हिडिओ कॉल आला. मम्मी पण खुश झाली. मम्मी शॉक झाली आधी की तू एवढ्या लवकर उठली का आणि कसं काय उठू शकते तू एवढ्या लवकर म्हणून. आणि उठली ठीक आहे, तू रेडी पण झाली एवढ्या लवकर म्हणून. असं सगळं सुरू होतं सकाळी तेच व्हिडिओ कॉल वगैरे सोबत माझी तयारी. सगळे शॉक झालेले ते एवढ्या लवकर का उठली म्हणून. तर तसं काय नाही आहे, उशिरा उठते पण कामाची गोष्ट असली ना की शूटला जायचं आहे, बाहेर जायचं आहे, तर मी कितीही वाजता उठू शकते. रात्री 4 वाजता पण उठू शकते असं आहे. आता मी आज माझं टिफिन लवकर झालं म्हणून मी तर काही घेऊन जात नाही आहे. तर माझी फ्रेंड आहे, तिची तब्येत ठीक नाही आहे म्हणून मी तिला टिफिन आणून देते. सकाळी सकाळी चांगलं काम करते. तुम्ही पण करत जा असं, हेल्प करून द्यायची. सो आज जाणार आहे आपण. पाऊस काय नाही थांबणार आज. रूममेटसाठी काय काय करावं लागतं ना भाई. रूममेटसाठी काय काय करावं लागतं पण ठीक आहे, चांगलं आहे. उलट माझ्या रूममेटसाठी करते, म्हणजे ती पण माझ्यासाठी करते. छान आहे ती पण. तिला पण टिफिन आणून द्या, तिची तब्येत ठीक नाही आहे म्हणून काही आणून द्यायचं असेल, काही काम असेल तर मी करते. आणि मला आवडतं पण. खूप खुश आहे मी आज, कारण गावी जाणार आहे परवा म्हणून. आणि आणि हो, काल पावसामुळे पण आणि मी शूटमध्ये बिझी होती थोडंसं की लवकर निघाली आणि दिवसभर तेच सुरू होतं. कारण थोडी प्रॉब्लेम झाली की लँग्वेज, म्हणजे आम्ही बंजारा शूट केलं काल एक. मग त्यांच्या तेलंगणा साईडला वेगळी भाषा वापरतात थोडी, म्हणजे काही शब्द वगैरे. महाराष्ट्रात वेगळं वापरतात, तर विदर्भ साईडला वेगळं वापरतात. त्याच्यामुळं मला खूप जास्त रिटेक घ्यावा लागला आणि खूप म्हणजे मला जमत होतं पण तरी पण खूप वेळ लागला मला शूटसाठी. तेच पण खूप छान व्हिडिओ झालेला आहे. लवकरात लवकर पोस्ट होणार आहे. इंस्टाग्रामवर बघू शकतात तुम्ही. आणि मस्त झाला आहे व्हिडिओ शूट. अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओज आणण्याचं ट्राय करेन. टिफिन पण घेतलं. आता तिला टिफिन देते आणि मी माझ्या कामासाठी निघते. आणि हो, आज मुंबई आणि मुंबईचा पाऊस आणि राग तर एवढा येतो ना या गाड्यांवर. आधी उन्हाळा होतं तेव्हा मला हवं होतं पाऊस कधी येणार आहे, पाऊस कधी येणार आहे. आता पाऊस आला तर हाल आहे. नाही, काम थांबायला नको. काम थांबायला नको. धावपळीच्या जगते मी. चांगले दिवस पण येणार, लवकरच येणार. आणू येणार नाही, आणावंच लागेल. तो मेट्रो स्टेशन पण जवळ नाही मला जाऊ म्हणून. आता टॅक्सी स्टेशनला जाते. आता दादर स्टेशनला 2 मिनिट पण उशीर झाली असती ना, मी पण माझी लोकल सुटली असती. असेच कधी कधी माझ्यासोबत होतं. माझ्या लाईफमधून चांगले लोक सुटून जातात. तुमच्यासोबत पण असं होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, बापरे, मुंबईची धावपळ. कधी कधी वाटतं सगळं सोडून गावी निघून जावं. काय करायचं, स्वप्न आहे ना. स्वप्नांमागे धावायचं आहे. खूप वेळ लागतो.
ती कशी तिला जेव्हा टाइम असेल तर तुला हो phone करेल. चालेल. हं? हो मग तेव्हा बोलून घे मी हो. तिच्याशी. आता ती सध्या कामात आहे. हां हां. नंतर बोलून घे. मी आली आहे माझी फ्रेंडच्या घरी. तिला भेटायचं होतं, खूप दिवस झाले तिची तब्येत ठीक नव्हती म्हणून. आणि मावशीनं मला एवढं खाऊ घातलं ना सकाळपासून, नाश्ता, लाडू, कॉफी. खूप जास्त मोठी होऊन जाणार आणि ते मला मोठी होऊनच पाठवणार. ती बघ या वर आहे. मावशींचं घर खूप छान आहे. हो. त्याच्यात दिलं का? तुम्ही एवढं खाऊ घातलं, लाडू पण आणि हे दुसरं पण का ते पण. टाकलं? नाही आता हे काका बोलले मला ना. नेक्स्ट टाइम, पुढच्या वेळेला. सो हां, तर कालचं असं झालं असेल की शूटमुळे ना बाहेर आणि हां, मी सांगत होती की काल मी शूटला असल्यामुळे मला व्हिडिओज घेता आले नाही, म्हणजे बिझी होती थोडी. मी शूटला खूप वेळ लागलेला काल. बंजारा व्हिडिओ शूट केला आम्ही, तर जाऊन नक्की बघा, खूप आवडेल तुम्हाला. चला मावशी, निघते मी. थांबत नाही ना? नाही, हां? नेक्स्ट टाईम आल्यावर. आता नेक्स्ट टाइम मला जेवणालाच ये मग. हो हां? हो. सारखी दिसते तसं काही नाही, सांगू चांगलं तर दिसतंय. नका. एकदा मी अशी आता झाले. येणार आहे, मी जाते आता. कधी जाते? आता परवा. परवाच चालली? परवाचं रिझर्वेशन आहे. असं आहे का? येते लवकरच. बाय बाय. चालेल, चल, बाय. पाऊस काय थांबणार नाही आहे. चला भेटू लवकर. बाय. चांगलं आहे, करून निरोप देऊन दे गावाला. बापरे, पावसाने ट्राफिक त्यांच्यावर हाल आहे.